आई नको ना टेन्शन घेऊस. येतील ते दोघे. आले काय? कालपासून बाहेर पडले तू का अजून आले नाही? कुठे राहिले? सगळं नीट असेल ना? चौधरी जरा परत एकदा फोन लावून बघा. हो लावतोय पण लागतच नाही ना फोन. वहिनी तुम्ही शांत व्हा, येतील ते. अहो फोन नाही लागत म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. माझं नेमका कसा प्रॉब्लेम झाला? हा? हे सलील काय करतोय? लाव ना फोन. फोनवरच मम्मी नाही उचलत काय करू? चुकलं, माझं चुकलं. मी त्यांना जाऊ दिलं नसतं ते काहीच झालं नसतं. माझं चुकलं. सलील हे कोण तू इकडे? काय आलं? आपण गाड्या काढून निघूया का? हे बघ 4 ठिकाणी शोधून पाहिले, त्याच्याबद्दल काहीतरी समजेन तरी. इकडे थांबून काहीच होणार नाही. ठीक आहे, तसंही थांबण्यात काही पॉईंट हा. नाही. निघूयात आपण. सलील जा जा तू. चल. अरे मागे हो. काय? समीरची आई. हो मीच समीरची आई. आई अहो मी विराज कामत. आपण या आधी कधी असे समोरासमोर भेटलो नाही आहोत, पण आय होप तुम्ही माझं नाव ऐकलं असेल. आई अहो काय सांगू तुम्हाला, समीर आणि माझी खूप जुनी ओळख. पण तरी या समर्पिता किचनच्या उद्घाटनाला मला काही येता आलं नाही. वाईट वाटलं. म्हटलं त्याच्या व्यवसायाची सुरुवात काही आपल्याला बघता आली नाही, निदान शेवट तरी बघूया. हे बघा. म्हणून आलोय. नाही मला कळलं आहे काहीतरी क्रायसिसमुळे समर्पिता किचन बंद होत आहे ना. हे बघा विराज सर, तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमची बरोबरी कधीच करू शकणार नाही. आणि तुम्ही मला आई म्हणून हात मारलीत ना आता, मग त्या नात्याने एक सांगू का? प्लीज. ते आधी जे काही झालं ना ते आधीचं सगळं विसरून जाऊया ना प्लीज. आई तुम्हाला असं वाटतंय का की समर्पिता किचन बंद होण्यामागे माझा हात वगैरे आहे? आई आई तुमची शपथ नाही, माझा काही संबंधच नाही याच्याशी. खरंच समर्पिता किचन बंद होतंय एकाच कारणामुळे, तुमच्या मुलाच्या कर्मांमुळे. तुमच्या मुलाचे कर्म नडतायत. खोटं बोलताय तुम्ही. हे सगळं जे चालू आहे ना, किचन स्टॉकची डिलिव्हरी थांबवणं, पिकअप ट्रक हे त्याचा चोरी करणं, हे सगळ्यात तू इन्व्हॉल्ड आहेस. रोहित रोहित पुरावा आहे काही? आहे पुरावा? नाहीये ना? सॉरी आई. आई म्हणतोय मी त्यांना. आई प्लीज ट्रस्ट मी, विश्वास ठेवा माझ्यावर. यात माझा काही संबंध नाहीये. हा आता समीरचा मला राग येतो, त्याचं हे समर्पिता किचन बंद होतंय या बातमीने मला आनंद होतोय, आणि ते बघण्यासाठी मी इथे आलोय. मान्य, पण माझा हात नाहीये.
बाय द वे समीर आणि अर्पिता अजून आले नाहीत कुलूप घेऊन. ते येतील. ते दोघंही लवकरच येतील. आय थिंक त्यांचे सगळे रस्ते बंद झाले असतील आणि आय होप त्यांना एव्हाना शहाणपण सुद्धा आलं असेल. अरे विराज, तू इथे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. राजेशी तू इथे. माय बॅड. तू या चाळीची मालकीण आहेस राईट. मी समर्पिता किचन बंद होत आहे ना म्हणून आलो. येस, डेफिनेटली समर्पिता किचन आज बंद होणार आहे. खूप जणांना दुखावलंय या समीर आणि अर्पिताने. सो नाउ इट्स टाइम फॉर अ पे बॅक. भोगावं तर लागणारच आहे त्यांना. राजेसी, तू उगाच त्यांच्या नावाने खडे नको फोडीस. त्यांनी काहीच केलेलं नाहीये. एक्सक्यूज मी, तुम्ही कोणाशी बोलताय कळतंय तुम्हाला? का रूम खाली करायला सांगितल्यावरच कळेल? इथे अजून कोणाला मला शहाणपणा शिकवायचा आहे? हा नाही, समीर आणि अर्पिताचं भारी कौतुक आहे ना तुम्हाला सगळ्यांना. आज त्या दोघांना हरलेलं बघाल आणि हे जे समर्पिता किचन आहे ना त्याला टाळं लागलेलं बघायला तयार राहा सगळे. अरे आले नाही दोघं. समीर भाऊ, आपल्या शेतमालाचं काय झालं? आणि आपला पिकअप ट्रक त्याचं काही समजलं का? काका हो, ज्यांचा हेतू चांगला असतो ना देव त्यांच्या सोबत असतो. आपला ट्रक सापडलाय. वा, आणि सगळा शेतमाल मी सोबत घेऊनच आलोय. खरं तर फोन करूनच सांगणार होतो, पण म्हणलं सरप्राईज द्यावं सगळ्यांना. काही लोकांनी पूर्ण प्रयत्न केला होता आपल्याला आपला शेतमाल मिळू नये म्हणून. अगदी वाटेल त्या थराला गेले होते. पण समीर म्हणाले तसं, जिंकतो तोच ज्याचा हेतू चांगला असतो आणि मन स्वच्छ. बाकी सगळे तोंडावर पडतात. खरं तर तोंड दाखवायच्या लायकीचे राहत नाही.